नमस्कार. अंजली शिलाई क्लासमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपल्या क्लासचा 15वा दिवस. काल आपण पाहिलं भाई वेगवेगळ्या उंचीनुसार भाईंची मापं कशी टाकायची, कारण त्याच्या पहिले आपण सगळी कटिंग पाहिलेली आहे, सगळी मापं कशी टाकायची, उंचीनुसार शोल्डर कसं सविस्तर मी माहिती दिलेली आहे. ज्यांनी कोणी मागील व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी ते नक्की व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे तुम्ही जर नवीन आजच व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला मागील काहीच माहीत नसेल तर तुम्हाला मधलं कुठलंही काही समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओ पाहावे लागणार आहेत आपल्या क्लासमध्ये. तर जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिल्यापासून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मी मागे सविस्तर माहिती दिलेली आहे. भाईंचे पण प्रकार, भाई उंचीनुसार मी भाईंची मापं कशी टाकायची ते दाखवलेलं आहे. आता आपल्याला भाईंचे प्रकार जे राहिलेले आहेत, जे 3/4 फुल स्लीव्स, परत अम्ब्रेला, मेगा भाई आणि फुग्याची भाई, हे फार गरजेचं आहे हे येणं. पण मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे ते. तर ते नंतर का शिकवणार आहे त्याचं सांगते. ज्या आता मी तुम्हाला काल जे भाई दाखवल्या तेवढ्या येणं फार गरजेचं आहे, बरोबर आहे. 5 इंचाची दाखवली आणि डायरेक्ट मी 10 इंचाची दाखवली तर तुम्ही म्हणसाल ताईंनी 6, 7, 8, 9ची का नाही दाखवली. जर तुम्हाला 5ची बाहीचं माप टाकायला आलं तर मधलं तुम्ही 6, 7 टाकू शकतात. बरं, 8, 9साठी 10ची जशी टाकली त्याप्रमाणे टाकायची आणि 6, 7 तर तुम्ही काय करायचं, आपल्या 5 प्रमाणे टाकायची. तर ते मी काल सांगायचं विसरली होती, तर ते आत्ता सांगायला लागले. आणि आता आपल्याला जे आपण आता वेगवेगळ्या गळा, म्हणजे आता फक्त आपण ब्लाऊज कोणते शिकलेले आहेत, फक्त जी आपण 7 आणि 8 उंचीचे शिकलेले आहेत आणि शोल्डर 5.5. तर मी तुम्हाला पुढील आता मी तुम्हाला सांगणार आहे जे आपण आता 7, 8 शिकलेले आहे. तर 9, 10 घेते आणि त्याच्यानंतर जे पुढचे आपले 6 गळा उंची असेल, 6 घ्यायची असेल, 5 घ्यायची असेल तर ते तुम्हाला मी त्याच्या हे जे 2 आत्ता मी तुम्हाला उंचीचे ब्लाऊज शिकवणार, त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ब्लाऊजचे किंवा बोटनेकसाठी जे आपण आता जी गळा उंची कमी आहे, ज्याची गळा उंची 4.5 आहे, त्याची जी शोल्डर कशी घ्यायची, मोंढा उंची कशी घ्यायची, गळारुंदी कशी घ्यायची, ते बंद गळ्यासाठी ते माप येणार आहे आणि बोटनेकसाठी सुद्धा ते माप आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळा बदल करावा लागणार आहे. तर तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सविस्तर माहिती सांगणार आहे. तर आज आपण फक्त गळा उंची 9, 10साठी, जे आत्ता आपण 7, 8 पाहिलेलं आहे, 9, 10साठी गळा उंची किती घ्यायची तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जे तुम्हाला मी माप सांगते, जे मागे तुम्हाला जी शोल्डर सांगितलेली आहे, मोंढा उंची सांगितली, गळारुंदी सांगितलेली, त्याच्यावरतीच आता आपण ही माप. तर फक्त काय बदल असणार आहे, तुम्हा लोकांची जी भाई घडी असेल भाई उंची वेगवेगळी असेल, परत तुम्हाला सांगते ब्लाऊज उंची वेगळी असेल, परत जी घडी आपण ब्लाऊजची घडी घेतो ती वेगळी असेल. फक्त आपल्याला गळा उंचीनुसार मी जे तुम्हाला सांगते, शोल्डर, गळारुंदी, मोंढा उंची ही सगळ्यांची सारखी असणार आहे. फक्त ब्लाऊजची उंची वेगळी असेल, घडी वेगळी असेल, ब्लाऊजची भाईची उंची वेगळी असेल, भाईची घडी वेगळी असेल, ती ज्यांची त्यांची आपली आपली घ्यायची, बरोबर आहे. आणि हा सुद्धा ब्लाऊज आपण साधाच ब्लाऊज शिवणार आहे, बिना अस्तरचा शिवणार आहे, म्हणजे कट करणार आहे जी मापं ते घेऊन, आणि त्यानंतर तो कसा शिवायचा ते पण सांगणार आहे. आणि ह्याला मी गोटसुद्धा लावून दाखवणार आहे, ते दुसऱ्या कलरचा. तर आज आपण फक्त ब्लाऊजची मापं घ्यायची आणि पेपर कटिंग करायची. आणि जे आत्तापर्यंत आता मी तुम्हाला काल भाईची मापं सांगितलेली आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. आत्तापर्यंत जे मी मागे तुम्हाला शिकवलेलं आहे, जे सांगितलेलं आहे ते तुम्ही सारखं सारखं बघत राहणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला बघत राहणं जमत नसेल किंवा त्याची सारखं रिव्हिजन वही घेऊन जमत नसेल तर तुम्ही व्हिडिओ चालू करत जा आणि ऐकत जा, बघत जा. सारखं सारखं डबल ऐकल्याने, डबल बघितल्याने काही फरक पडत नाही. कुठे आपल्याला पैसे द्यायचे नाहीत, काही नाही. फक्त नेट आपलं व्यवस्थित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तेवढं तर तुम्ही करू शकतातच. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन काही ना काही माहिती देत असते.
तर जे आपण काल बाही शिकलेली आहे तेवढ्या जरी बाही तुम्ही परफेक्ट शिकल्या तर तुम्हाला पुढे कुठल्याही छातीचा ब्लाऊज असू द्या, कुठल्या घडीचा ब्लाऊज असू द्या, कोणत्या उंचीचा असू द्या, लहान मुलीला शिवायचा की मोठ्या महिलेला शिवायचा, जाड असू पातळ असू, त्याच्याशी काही देणं घेणं, पण ते परफेक्ट आलं का तुम्हाला बघितल्या लक्षात आलं पाहिजे की ह्याचं माप कसं घेतलं पाहिजे, त्याचं माप कसं घेतलं पाहिजे, बाही उंची आहे तर त्याला गोलाई कशी दिली पाहिजे, हे सगळं व्यवस्थित येतं. पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर एकदा केली आणि जमत नाही म्हणलं तर असं होणार नाही. कारण की जमत नाही म्हणून तर आपण शिकतोय आणि मी तुम्हाला शिकवतीय. आज आपल्या भरपूर कानाकोपऱ्यामध्ये आपला क्लास गेलेला आहे. त्यासाठी तुम्हाला आणखीन आपला हा क्लास बऱ्याच महिलांना फायदा झाला पाहिजे, बऱ्याच महिला तयार झाल्या पाहिजे, बऱ्याच काही महिलांची इच्छा जी राहिलेली आहे अपूर्ण की त्यांना ब्लाऊज शिकायचा असतो पण वेळ नसतो, तर त्यांना आता वेळ मिळालेला आहे. घरी बसून अंजलीताई तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कसं तुम्हाला करता येईल, एकदम मी तुम्हाला अवघड असं काही शिकवत नाहीये. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या ज्या मैत्रिणी असतील, ओळखीच्या असतील, तुमचं फेसबुक असेल, तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल, तर तुम्ही आता मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवते, बरोबर आहे. फक्त तुम्हाला शेअर करायला किंवा लाईक करायला काहीच अवघड नाही आहे, बरोबर आहे. जेवढं आता तुम्हाला सांगते मी, जेवढं प्रामाणिकपणे माझं ज्ञान देते, तर माझ्याकडे काहीच नाही म्हणजे मी असं की माझं सगळं संपून जातं असं नाही आहे. तर माझ्याकडे दुप्पट येणार आहे, कारण की माझं जेवढं मी तुम्हाला सांगल त्याच्या दुप्पट माझी रिव्हिजन होती, बरोबर आहे. आज मी तुम्हाला सांगते, मी कधी घेताना तर माझीकडे वही नाही, पुस्तक नाही, काही नाही आहे की मी बाबा बघते आणि त्याचा अभ्यास करते आणि मी तुम्हाला सांगते. कारण माझा आत्तापर्यंतचा ज्या अनुभव आहे, जेवढे मी ब्लाऊज शिवलेत, अक्षरशः तुम्हाला सांगते मी 10 वाजता ब्लाऊज शिवायला बसायची, ते मला बरोबर 5 वाजायचे. जे मी 10ला बसायची, माझी मुलं शाळेतून आली का त्यांना जेवण खाणं द्यायचं, त्यांना अभ्यासाला बसवायचं आणि ब्लाऊज शिवायचे. माझे दररोज 4 ते 5 ब्लाऊज मी शिवायची. पण त्याचा परिणाम थोडासा वाईट झाला, म्हणजे जेणेकरून की मी स्वतःची काळजी घेतली नाही. मी जर काळजी घेतली असेल, ते पण सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे. मी जर काळजी घेतली असती तर आज माझं खूप मोठं बुटीक पण असलं असतं, टेलरिंगचं आणि पार्लर पण असलं असतं. कारण की माझे ते 2 स्वप्न होती की माझं एका साईडला पार्लर असावं, एका साईडला बुटीक चांगलं मस्त टेलरिंगचं असावं, इकडे 4-5 महिला, इकडे 4-5 महिलांमध्ये मी असेल की दोन्हीकडे लक्ष द्यायला. पण ते माझं स्वप्न राहून गेलं. तर ते का अपूर्ण राहिलं असं सांगते तुम्हाला. मी स्वतःची काळजी घेतली नाही. स्वतःची काळजी घेतली नाही म्हणजे मी काय केलं, ज्या वेळेस आपल्याला मशीनवरती, म्हणजे मी तुम्हाला त्याची सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे. आज आपण फक्त ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते सांगन, कारण की मला तुम्हाला पण हे सांगणं फार गरजेचं आहे. आज मी तुम्हाला स्वतःचे ब्लाऊज शिवायला शिकवते, पण तुम्हाला जर इच्छा झाली की दुसऱ्यांचे ब्लाऊज आता आपल्याला परफेक्ट येतात, आपण दुसऱ्यांचे पण शिवू शकतात, आपल्याला ही घडी जमती, तर आज आपण आपली 9ची घडी शिवली तर आपण 8ची घडी शिवूया, आपण 10ची शिवूया, 11-12ची शिवूया, 7ची शिवूया, असे वेगवेगळ्या घडींची आपण ब्लाऊज शिवूया आणि आपण बघूया. तर तुम्हाला ज्या वेळेस वाटेल की अरे परफेक्ट आलं, तर मग काय असं बसल्या बसल्या 2 पैसे आपण जर एक ब्लाऊज, तुम्हाला खरं सांगते, साधा ब्लाऊज बिना अस्तरचा ब्लाऊज 25 ते 30 मिनिटात तयार होतो, कटिंग करून शिवून बससुद्धा. आणि अस्तरचा ब्लाऊजला 1.5 तास लागतात शिवून, म्हणजे असं कटिंग आणि तयार एकदम शिवून 1.5 तासात होतो. पण ते असं होतं की त्याच्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल, काय करावं लागेल, ह्याच्यावरती सुद्धा मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे की जेणेकरून मी जे चूक केली ते तुम्ही केली नाही पाहिजे आणि तुम्ही सुद्धा, म्हणजे तुम्हाला कुठली अडचण आली नाही पाहिजे. पण मला कालांतराने मला जी चूक कळली तर ती दुसऱ्यांची चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला नक्की त्यावरती मी तुम्हाला खास माहिती सांगून खास तुमच्यासाठी 1 तास मी त्याच्यावरती बोलेन, बरोबर आहे. तर आज मी तुम्हाला जे ब्लाऊज शिकवणार आहे 9-10 मागील गळा उंची कटोरीचा ब्लाऊज घेणार आहे. मग हा जो आपण कटोरीचा ब्लाऊज घेणार आहे तर तो तुम्ही फोरटक्सला सुद्धा ती शोल्डर टाकू शकतात, गळा रुंदी घेऊ शकतात. मग कुठलाही ब्लाऊज असू द्या, फोरटक्स असेल किंवा तुम्हाला सांगते कटोरी असेल, प्रिन्सेस असेल, 3 पीस प्रिन्सेस असेल, मागील गळा उंचीनुसार समोरील भाग तुम्ही कुठलाही शिवा,
समोरील भाग कुठलाही घ्या तुम्ही, म्हणजे असं नाही की तुम्ही मद्रास कटोरीच घेतला पाहिजे असं काही नाही. 3 पीस घ्या, 4 टक्स घ्या, कुठलाही, पण आत्ता नाही आहे, नंतर. पण आज आपण शिवतोय. जर तुम्हाला मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर कटोरी ब्लाऊजसाठी दाखवणार आहे. तुमची पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आणि मी कशी मापं वेगवेगळ्या पद्धतीने कशी घेते, आता समोरचा भाग तसाच येईल, फक्त तुम्हाला मागे सांगितलेलंच आहे. जर आपली थोडा थोडा कुठे बदल होत असतो ज्यावेळेस मापं टाकताना मी तुम्हाला सांगतेच आहे. तर तुम्हाला सांगते तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, हे लिहून ठेवा तुमच्या वहीवरती सुद्धा की तुम्ही असं या ठिकाणी बदल केलेला आहे. म्हणजे असं म्हणजे शोल्डर किती घेतली, मागील गळा उंची 9-10 असल्यास आपण शोल्डर किती घेणार आहे, गळा रुंदी किती घेणार आहे, हे सगळं लिहून ठेवायचं. परत पुढील आपण भागामध्ये कटोरीचं जे अंतर आहे मुंढ्यामधलं आणि कटोरीची गोलाई आहे त्या दोन्हीमधलं अंतर किती आहे ते सुद्धा लक्षात घेऊन तुमच्या वहीवरती लिहून ठेवायचं. आलं लक्षात? तर मी आता तुम्हाला पुढील मी ब्लाऊजची मापं घेऊन त्याच्यावरती तुम्हाला मी पेपर कटिंग दाखवते. आता आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहे. मी मागे तुम्हाला एकदा पेपर कटिंग करायची दाखवलेली आहे, ती शोल्डर 5.5 होती. तर आता आपण हा जो मागे मी ब्लाऊज घेतला होता त्याच ब्लाऊजची मापं आहेत, बदल काहीच नाही आहे. बदल फक्त या ठिकाणी आपली मागील गळा उंची जास्त घेणार आहे आणि शोल्डर आपण कमी घेणार आहे. बाकी सगळी मापं तेच आहेत. तर या ठिकाणी बघा, ह्या ब्लाऊजची जी आपण मागच्या वेळेस मापं घेतली, म्हणजे आता तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं कुठलंही माप घेऊ शकतात, कुठलंही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमचा ब्लाऊज घ्या आणि त्याची मापं घ्यायची. मग आता तुम्हाला सांगितलेलं आहे आणि वहीवरती लिहून घ्यायची. बरं, लिहून घेताना तुम्हाला या ठिकाणी जर नाही दिसलं तरी तुम्ही आता मी जे मापं सांगते तर ते बघा, तुम्ही एका लाईनीने लिहून घ्या. पूर्ण उंची घ्या. त्यानंतर ज्यावेळेस आपण ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची घेऊ ती लिहून घ्यायची. छाती घडी, शोल्डर, गळा उंची पुढील 6 घ्यायची, मागील गळा उंची 9 किंवा 10 घ्या, बरोबर. आणि बाही उंची तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तुमच्या ब्लाऊजला घडी किती येते त्यानुसार घ्या. जर तुमच्या ब्लाऊजची घडी तुम्हाला लक्षात नाही आली तर तुमच्या ब्लाऊजची घडी किती आहे ती बघा, त्या घडीतून 1.5 इंच वजा करा म्हणजे तुम्हाला बाही घडी मिळेल. आलं लक्षात? शोल्डर या ठिकाणी आपण गळा उंची मागील 9 किंवा 10 घेणार आहे, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि शोल्डर 5 इंच घ्यायची. आलं लक्षात? मग बाकीची मापं तुम्ही आता पूर्ण उंची आणि घडी आणि बाही घडी आणि बाहीची उंची ही तुमच्या ब्लाऊजनुसार तुम्ही घ्यायची. आलं लक्षात? तर आता तुम्हाला जशी आपण मागच्या वेळेस ही उंची घेतलेली आहे ती उंची घ्यायची आणि त्याच्यामध्ये मागील उंचीमध्ये अर्धा इंच मिसळायचे व पुढील उंचीमध्ये 1 इंच घ्यायचे. जर तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये जास्त कपडा पकडणार असाल तर त्या हिशोबाने तुम्ही कपडा जास्त घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला सांगते, ह्या ठिकाणी तुम्ही बाही घडी ब्लाऊज घडी घेण्यासाठी या टोकापासून ते या टोकापर्यंत घ्या आणि त्याच्या निम्मे जेवढे येईल तेवढी ती बाही घडी असेल. सॉरी, तेच बाही घडीच येते सारखं. कालचं मागील व्हिडिओ आपण बाहीबद्दल बोललो, खूप बाही केली, त्याच्यामुळं बाहीच येते. तर आता आपण ब्लाऊजची घडी घ्यायची. त्यानंतर तुम्ही बाही उंची बघा आणि बाही घडी. तर ही बाही घडी अशी मोजायची. जर तुमच्याकडून तुमच्या लक्षात येत नसेल तर ब्लाऊज घडीमधून 1.5 इंच वजा करायचे म्हणजे तुम्हाला बाही घडी मिळून जाईल. समोरील उंची तुम्हाला सांगते 6च ठेवत जावा. मागील उंची तुम्ही आता 9 किंवा 10 तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आलं लक्षात? त्यानंतर जे मी तुम्हाला पेपर हे दाखवलेले आहेत, ज्याची मोंढा उंची, परत एकदा मी सांगते, काही मैत्रिणींना विसर पडलेला आहे किंवा काही त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे की परत एकदा आम्हाला पुढील उंचीचं आणि मागील उंचीचं सांगा म्हणलेत. तर आता ही मागील उंची आहे. मागील उंचीमध्ये पूर्ण उंची, मागील आणि पुढील उंची सेमच आहे. आपण तुमच्या ब्लाऊजची उंची किती आली, आता माझ्या ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 आहे, बरोबर. तर मला शिवून तयार 13.5 ब्लाऊज पाहिजे, तर त्याच्यासाठी मागील उंचीमध्ये
मी किती मिसळणार, अर्धा इंच घेणार आहे, पुढील उंचीमध्ये 1 इंच घेणार आहे. पण आता या ठिकाणी तुम्हाला दोन्हीची मापं टाकताना मी मागील व पुढील घेणार आणि ज्यावेळी मागील गळा आपण आखून घेतो त्यावेळेस मागील उंचीमधून अर्धा इंच वजा करणार. दोन्ही पेपर कटिंग करताना दोन्ही एकत्रच पेपर कटिंग करा, सवय लावा तशी, मी जशी तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे. तर या ठिकाणी आपण अर्धा इंच घेतले आणि या ठिकाणी समोरील उंचीमध्ये 1 इंच घेतला. तर तुम्ही म्हणसाल परत परत ताई सांगतात, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींचा गोंधळ होतो त्यामुळे मी परत सांगते. तर जे अर्धा इंच आपण मागील उंचीमध्ये जास्त घेतो तो या ठिकाणी शिलाईला पाव आणि ह्या ठिकाणी खालच्या साईडला पाव, ते अर्धा इंच कव्हर होते, म्हणजे आपले हे 13.5 मिळणार. पुढील उंचीमध्ये बघा या ठिकाणी पाव इंच आणि या ठिकाणी पाव इंच, अर्धा इंच गेले. ही क्रॉसपट्टी जी आहे या ठिकाणी ही शिलाई मार्जिन सहित आपण ही क्रॉसपट्टी घेत असतो. तर या ठिकाणचे पाव इंच गेले आणि वरच्या भागाचे पाव इंच, कटोरीचे आणि ह्याचे पाव इंच गेले, त्या ठिकाणी पाव अर्धा इंच झाले. म्हणजे जे आपण जास्त 1 इंच घेतो ते 1 इंच अंतर आपलं या ठिकाणी कव्हर झालं. बरोबर आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी तुम्ही हे जे आपण दाखवलं होतं 4 नंबरचा जर तुम्ही चार्ट बघाल, मागील भागसुद्धा दाखवलेला आहे आणि पुढील भागसुद्धा दाखवलेला आहे मी तुम्हाला. तर त्यानुसार आता आपण शोल्डर घेणार आहे 5 आणि गळा रुंदी घेणार आहे 2.25 आणि मोंढा उंची शोल्डरपेक्षा आपली अर्धा इंच जास्त असते. आलं लक्षात. मग आता तुमची पूर्ण उंची किती असू द्या, घडी तुमच्या छातीची घडी कितीही असू द्या, त्याचं काही आपल्याला या ठिकाणी देणं घेणं नाही. फक्त ही मापं आपली फिक्स असणार आहे. कोणती? शोल्डर, गळा रुंदी, मोंढा उंची. आलं लक्षात. आकारमध्ये सुद्धा काही बदल होणार नाही आहे, फक्त थोडंसं आपण मागील गळा उंची जास्त असल्यामुळे आपण थोडंसं पाव इंच पुढे घेणार. तर या ठिकाणी बघा आता आपण सगळी मापं टाकणार आहे. या ठिकाणी शोल्डर घेऊया आपण 5 इंच. त्यानंतर मोंढा उंची घेतली 5.5 इंच. आता आपली घडी आहे 11. 11ची घडी आहे. तेवढीच खालच्या साईडला सुद्धा आपण 11ची घडी घ्यायची. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच. ब्लाऊजची पूर्ण उंची बघा या ठिकाणी मी 13.5 आहे. तर आता या ठिकाणी आपण 14 इंच 14.5 इंच घ्यायची. इथपर्यंत तुमच्या लक्षातच आलं. तुम्ही पण आता याच पद्धतीने घ्यायचं. तुमची उंची घ्या आणि तुमच्या ब्लाऊजची घडी घ्या. शोल्डर 5 इंच घ्या आणि तुमच्या पूर्ण उंचीमध्ये 1 इंच जास्त घ्यायचे. आता या ठिकाणी आपण समोरील आणि मागील भाग एकत्रच कट करतोय. आलं लक्षात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गोलाई द्यायची आहे. तर या ठिकाणावरून पाऊण इंच घेऊन ही लाईन मारली तर चालेल, नाही मारली तरी चालेल. तर या ठिकाणावरून अर्धा इंच घ्यायचे, कारण आपली गळा उंची वाढलेली आहे. या ठिकाणी गळा उंची वाढलेली आहे, मागची आपली गळा उंची जास्त असल्यामुळे या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचे आणि या ठिकाणावरून गोलाई द्यायची. तर या ठिकाणची गोलाई तुम्ही म्हणाल मग या ठिकाणी तुम्ही पाव इंच कमी घेतले ताई,
तर ते का घेतले, तर गळा उंची जेव्हा जास्त होते त्यावेळेस हा ब्लाऊज इकडल्या साईडला सरकला जातो. मग ह्या ठिकाणी भाई आणि मोंढ्याचा जो मधला भाग आपण जॉईन केलेला असतो त्या ठिकाणी या ठिकाणी मागच्या साईडला फुगा येतो. तर तो येऊ नये म्हणून या ठिकाणी आपण आतल्या साईडला पाव इंच घेतो. त्यानंतर या ठिकाणावरून अर्धा इंच घ्यायचे आतील मोंढ्यासाठी. मग त्यासाठी काय करायचं, थोडंसं पाव इंच बाहेरून घ्यायचं आणि अशी गोलाई द्यायची. आलं इथपर्यंत लक्षात. आता गळा रुंदी या ठिकाणी आपण घेणार आहे 2.25 इंच. आता या ठिकाणी बघा आपण गळा उंची समोरील 6 आहे. आता या ठिकाणी 2.25 घेतले तर या ठिकाणी 2.5 किंवा 2.25 सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. इथपर्यंत आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची गळ्याच्या साईडला 3.5 इंच आणि मोंढ्याच्या साईडला 2.5 इंच आणि निम्म्यापर्यंत सरळ लाईन मारायची. आणि नंतर हे आपण 3.5 घेतलेले आहे क्रॉस पट्टीला, त्याला असं जोडून द्यायचं. आता आपण गळा घेतला, मोंढ्याचा आकार घेतला, क्रॉस पट्टी घेतली. आता जी आपली घडी आहे घडीच्या निम्म्यावरती पॉइंट घ्यायचा. तर आपली ही माझी ह्या ब्लाऊजची 11ची घडी. आता मग तुमच्या ब्लाऊजची बघा, तुमची 11ची आहे, 10ची आहे, 9ची आहे, 12ची आहे. तुमची जी काही घडी असेल त्याच्या निम्म्यावरती, आता ह्या ठिकाणी 11 आहे तर मी या निम्म्यावरती 5 वरती पॉइंट घेते कटोरीचा आकार देण्यासाठी. आता मग तुमचा जर 9ची घडी असेल तर तुम्ही या ठिकाणी 4.5 येईल, 10ची असेल 5 येईल, 12ची असेल 6 येईल. तर असा बदल असणार आहे. कधी कोणाची 9.5 येईल, 8.5 येईल, अशी वेगवेगळे सुद्धा असू शकते. तर तुमच्या घडीच्या निम्म्यावरती हा पॉइंट घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणावरून 3 इंच सरळ लाईन मारा. त्यानंतर ह्या दोन्हीतलं अंतर, आपलं कटोरीची जी गोलाई आहे, जी आपली ही मूळ कटोरी आणि मोंढ्याचं मधील अंतर 2 इंच आणि या गळ्यापासून 1.25 इंच घ्यायचे. आणि आता आपण या ठिकाणी अशी गोलाई द्यायची. आलं लक्षात. तर आता आपण हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मागील गळा उंची जास्त असल्यामुळे ह्या गळ्याच्या साईडला आपल्याला 1/2 इंच ते अर्धा इंच तुम्ही घेऊ शकतात. तर मी या ठिकाणी 1/2 इंच घेतले आणि अशी तिरकस लाईन मारून घेतली. तर ही लाईन का मारली आपण, तर आपल्याला शोल्डरला आपला हा ब्लाऊज उतरला नाही पाहिजे. गळा उंची जास्त असेल तेव्हा ब्लाऊज हा उतरला जातो किंवा लूज पडतो किंवा शोल्डरला या ठिकाणी फुगा येतो. फुगा येतो म्हणजे अलगद उचलला जातो, कारण की फिटिंग बरोबर असते. फिटिंग तुम्ही मोंढ्यात बरोबर केली, दंडघेरात बरोबर केली, कमरेमध्ये बरोबर केली तरी तुमचा ब्लाऊज ह्या ठिकाणी उचलला जातो. त्याचं कारण या ठिकाणी उतार घेतलेला नसतो गळ्याला. आता आपण हा कट करूया पेपर. आणि त्यानंतर परत एकदा सांगते, या ठिकाणी कमरेच्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे आणि अशी तिरकस लाईन मारायची. सहसा मी घेतच नाही, पण तुम्हाला शंका नको म्हणून या ठिकाणी मी अर्धा इंच लाईन मारून घेते
आणि तिरकस वरती. त्यानंतर आपल्याला हा फक्त मागील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. डावा हात पेपरवरती असला पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्हाला माप टाकून तुम्हाला 20 ते 25 वेळा पेपर कटिंग करावी लागेल. तेव्हाच तुमच्या पेपर कटिंगची तुमची प्रॅक्टिस होईल आणि हे जे मुंड्याचे आकार, गळ्याचा आकार, क्रॉसपट्टी, कटोरीचा आकार द्यायला तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर हा उतार जो दिलेला आहे दोन्ही मागील व पुढील उतार असा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर वरचा भाग साईडला घ्यायचा आणि हा आपण मागील भाग बाजूला ठेवूया. आधी पुढील भागाची कटिंग पूर्ण व्यवस्थित करून घेऊ. त्यानंतर आता आपण हा पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. या ठिकाणी बघा मी पुढील मुंड्याचा आकार कट करून घेतला. त्यानंतर हा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला ही क्रॉसपट्टी कट करायची. अवघड असं काहीच नाही आहे, फक्त तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे जेणेकरून तुमच्या पूर्णपणे हे लक्षात राहील त्यासाठी. त्यानंतर हा कटोरी ही मूळ कटोरी आपण आता ही कट करून घेतोय. आता ही आपली मूळ कटोरी आहे. आता ह्या मूळ कटोरीमध्ये आपण किती वाढवायचे, कुठलीही घडी असू द्या तुमची, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. छाती कितीची आहे किंवा घडी कितीची आहे तुमची, 7ची असेल, 8ची असेल, 9ची असेल, 10ची असेल, 11, 12 कितीही असू द्या. त्या मूळ कटोरीमध्ये फक्त आपल्याला 2.5 इंच वाढवायचे आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मूळ कटोरीमध्ये किती वाढवायचे, 2.5 इंच वाढवायचे. तर आता मी तुम्हाला ही कटोरी वाढवायचं दाखवते. जसं मागील भागामध्ये कटोरी कशी वाढवली होती त्याचप्रमाणे ही सुद्धा कटोरी वाढवायची. फक्त या ठिकाणी मी थोडासा बदल दाखवणार आहे तुम्हाला. आधी आपण ही मूळ कटोरी आखून घेऊया. जशीच्या तशी आखून घ्यायची. तुम्ही म्हणसाल मी ह्याच्यावर हात ठेवला आणि आखायची काय गरज आहे, डायरेक्ट मी वाढवेन, असं कधीही करायचं नाही आहे. मूळ कटोरी आधी आखून घ्यायची आणि त्यानंतर वाढवायचं. तुम्ही आता या ठिकाणी वाढवलं, या साईडनी वाढवलं, या साईडला आपण 1 इंच वाढवतो मुंड्याच्या साईडला आणि हुकलूकच्या पट्टीला 1.5 इंच वाढवतो. आता तुम्ही आखून न घेता वाढवली आणि ज्या वेळेस कधी जास्त होते तर कधी कमी होते, तसं व्हायला नको. म्हणून आधी मूळ कटोरी ही आधी आखून घ्यायची जशीच्या तशी आणि ती साईडला ठेवायची मूळ कटोरी. आता या ठिकाणी तुम्ही आता ही मूळ कटोरी आखून घेतली तर आपल्याला ह्या मूळ कटोरीमध्ये 2.5 इंच वाढवायचे आहेत. तर ते कसे वाढवायचे, फक्त ही जी खालची लाईन असते याच ठिकाणी आपल्याला हे 2.5 इंच वाढवायचे आहेत. तर मुंड्याच्या साईडला या ठिकाणी 1 इंच वाढवायचे आणि ह्या साईडला 1.5 इंच वाढवायचे, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या दोन्हीच्या मध्यावरती या ठिकाणी 1/2 इंच वाढवायचे. आता या ठिकाणी आपण 1 इंच वाढवले. या ठिकाणी बघा 1 इंच माझे बरोबर आलेले आहे, या ठिकाणी 1.5 इंच. पण आता तुम्हाला सांगते, पहिले आधी मी या ठिकाणची गोलाई घेते. ती गोलाई घेताना कधीही अशी क्रॉस मूळ कटोरी ठेवायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही गोलाई द्यायला व्यवस्थित जमतं. ते का जमतं, ही कोना असतो तो असा हातात पकडायला सोपं जातं. आणि त्यानंतर तो आपल्याला ज्या वेळेस ही गोलाई द्यायची असते या ठिकाणी 1/2 इंचावरून बरोबर जायचं. त्याच्यानंतर गेल्यानंतर आणि तुम्हाला सांगते, हा जो हात असतो तो असा ठेवायचा आणि फक्त हा पेपर असा हलवायचा आणि तुम्हाला सांगते जसं आपण ही अशी गोलाई द्यायची. जर तुम्हाला ही गोलाई देताना जर तुम्हाला अडचण येत असेल, तुम्हाला जमत नसेल, सरळ घरातली आपली किचनमधली प्लेट घ्यायची, त्या
प्लेटचं एक या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी तिन्ही पॉईंटवरती बरोबर ती प्लेट बसल असं ठेवायची आणि सरळ पेनाने वडून घ्यायचं. आलं लक्षात? एकदम सोप्या पद्धतीने गोलाई द्यायला. ते झालं. आता मी तुम्हाला सांगते की ही जी आपली पट्टी आहे हुकलूकची पट्टी आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजमध्ये थोडासा बदल करायचं शिकवणार आहे. तर तो कोणता बदल आहे ते सांगते. ही जी आपली हुकलूकची पट्टी आहे, आता ह्या ठिकाणी बघा हुकलूकची पट्टी आणि हा जी कटोरी आहे, तर ही कटोरी शिवून तयार या ठिकाणी 3 इंच आहे या ठिकाणी, आणि आपली ही क्रॉस पट्टी शिवून 3 इंच आहे. तर ही पूर्ण पट्टी 6 इंचाची आहे. 6 पावणे 6 इंच आहे, म्हणजे पण ह्या ठिकाणी आहे बरोबर 6 इंच. तर या ठिकाणची बघा शिवून अशी तयार तुम्हाला या ठिकाणी 5 इंच आहे. शिवून तुम्हाला ही किती मिळेल? 4.5 मिळेल शिवून. कारण की इथे पाव इंच या ठिकाणी पाव इंच जाणार आणि या ठिकाणी पाव इंच जाणार. शिवून ही तुम्हाला 4.5 इंचाची मिळेल. तर या ठिकाणी मी छोटी पट्टी घेतलेली आहे. ती छोटी पट्टी का घेतली तुम्हाला सांगते. छाती आणि पोटाच्या घेरामध्ये कोणाकोणाचा पोटाचा घेर जास्त असतो, मग त्यावेळेस काय होतं, या ठिकाणी ही जी क्रॉसपट्टी आपली आहे त्या ठिकाणी चुन्या येतात. मग महिलांना कासावीस होतं, घाम येतो, खाज सुटते. मग त्यामुळे त्या फारच गोंधळल्यासारख्या जातात. म्हणून कधीही हुकलूकची पट्टी ही लहान ठेवायची. आलं लक्षात? तर आता ही हुकलूकची पट्टी लहान कशी ठेवायची. आपण ही कटोरी घेतलेली आहे, किंवा आता आपली ही मूळ कटोरी आपली 5 इंचाची आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी 5 इंचाची आहे, तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजची 3.5 इंचाची कशी घेतली तुम्हाला शंका आली असेल. तर या ठिकाणी बघा शिवून माझी 3 इंचाची झालेली आहे आणि शिवायच्या पहिले ही 3.5 इंचाची मी पट्टी घेतली. तर ती कशी घेतली तर ती तुम्हाला सांगते. या ठिकाणावरून तुम्हाला ही पट्टी एवढा भाग किती घ्यायचा, 3.5 घ्यायचा असेल तर 4 ठेवायचा, 3 ठेवायचा असेल तर 3.5 ठेवायचा. तर खालच्या साईडनी 1 इंच वजा करायचे. म्हणजे मी या ठिकाणावरून आता ह्या 5 इंचामधून मी जर आता या ठिकाणी वजा केले तर 4 इंचावर ही पट्टी येईल, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, तर ही माझी बरोबर आता मी या ठिकाणी 3.5 घेते, म्हणजे मला ही शिवून 3 इंचाची मिळते. बरं, आता आपण या ठिकाणी खालच्या साईडनी 1 इंच 1.25 इंच जर वजा केले तर आता हे 1.5 इंच या ठिकाणी घेतो. तर त्या ठिकाणी न घेता त्याच्या पुढे आपण हे 1.5 इंच घेणार या ठिकाणी बघा. मग ह्या 1.5 इंचाच्या इथं सरळ अशी एक लाईन मारून घ्यायची. आता इथं ऑलरेडी पेपर आपला सरळच आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने थोडासा मी बदल करायचा शिकवते, कारण ब्लाऊजनुसार आपल्याला जसा जसा ब्लाऊज शिवायचा तसं तसं मी तुम्हाला नवीन नवीन शिकवत जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा. आता या ठिकाणी बघा, तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर यामधीलचं अंतर 9 इंच आहे. तर या ठिकाणी ह्या ठिकाणावरून ह्या ठिकाणावरचं मध्य घ्यायचा. तर मध्य किती येणार या ठिकाणी बघा 4.5. आलं लक्षात? ह्या ठिकाणी 4.5 घेतल्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंच वाढवायचे. या ठिकाणी आपण 1.5 इंच वाढवले. आता आणखीन एक दुसरा पॉईंट तुम्हाला सांगते. ह्या ठिकाणी आपण 1.5 इंच वाढवले, बरोबर आहे. 1.5 इंच वाढवल्यानंतर कोणाकोणाचं काय होतं, एकांचं कटोरीचा जो मधला टोक असतो, जो हा टोक आहे बघा, हा टोक आहे. कोणाचा हुकलूकच्या पट्टीच्या बाजूला टोक येतं तर कधी मोंढ्याच्या साईडला ह्याचं टोक जातं. म्हणजे आणि कधी कधी कोणाचं एक क्रॉस पट्टीकडे हुकलूकच्या पट्टीकडे जातं तर एका कटोरीचं तोंड मोंढ्याकडे जातं. तर ते का जातं तर तुम्ही या ठिकाणचं माप टाकताना चुकता. तर ते कसं चूक होतं, तर आता आपण क्लासमध्ये आहेत म्हणून मला तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. क्लासमध्ये बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सगळ्या शिकवल्या जातात. तर या ठिकाणी बघा, आता मी बरोबर ह्याचं टोक अशी एक सरळ लाईन पट्टी घ्यायची. या ठिकाणी आता 1.5 इंच घेतले आणि ह्याच्यावरून 1 इंच वाढवायचे. तर ही आपली लाईन असते
2.5 इंचाची, या ठिकाणावरून 1 इंच बरोबर ही आपली पट्टी टेप ठेवून बरोबर घ्यायचं। हे 1 इंच आपण वाढवले म्हणजे आपल्याला ही 2.5 इंचाचा टक्स पाहिजे। त्यानंतर आपल्याला हे जे खालचे टोक आहेत, हे खालचे टोक तेनी जोडून घ्यायचे। आता हे आपण तिन्ही टोक जोडून घेतले। त्यानंतर जे आपण 2.5 इंच वाढवलेले आहे ह्या मूळ कटोरीमध्ये, तर ते 2.5 इंच आपल्याला कुठे कव्हर करायचे, या ठिकाणी या बाजूनी 1.25 इंच आणि या बाजूनी 1.25 इंच, आलं लक्षात। आणि असे हे जोडून घ्यायचं। अशा पद्धतीने आपली ही मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी तयार झाली। या पद्धतीने जर तुम्ही माप टाकचाल, प्रॅक्टिस कराल, तर तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही। आणि असं कट करून घ्यायचं। ही कटोरीची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे आणि भरपूर प्रॅक्टिस करा। आणि जेवढी तुम्ही जास्त पेपर कटिंग कराल, जास्त आखणी कराल, तेवढं तुम्ही चांगल्या परफेक्ट होणार। त्यानंतर आपली ही कटोरी बरोबर आहे का चूक आहे, तर ते कसं बघायचं, तर हे असं ठेवून बघायचं। ज्या वेळेस तुम्ही ही असं ठेवाल तर ह्या ठिकाणचं अंतर तुम्हाला 1 ते 1.25 इंच वाढलेलं दिसेल या ठिकाणी। मग हे अंतर वाढलेलं तुमचं असेल तर तुमची कटोरी बरोबर झाली असं समजायचं, आलं लक्षात। त्यानंतर आता मी तुम्हाला मागील भागाची कटिंग दाखवते, जी आता आपण ही तर कटिंग केलेली आहे। तर या ठिकाणी बघा, गळा उंची या ठिकाणी 9 इंच घेऊया, 9, 9.5 आणि 10 साठी एवढं आपण, तर 9, 9.5, 10 पर्यंत आपण ही शोल्डर 5 घ्यायची। तर या ठिकाणी मी पॉइंट घेते आणि त्यानंतर या ठिकाणी 2 गळा रुंदी शोल्डरला घेतलेली आहे, तर या ठिकाणी तुम्ही 2.5, 3 इंच घेऊ शकतात। तर मी या ठिकाणी 3 घेते आणि अशी लाईन मारून घ्यायची। लाईन मारण्याचं कारण आणि असं हे, तर ज्या वेळेस आपल्याला गोलाई द्यायची असते तर ती गोलाई आपली व्यवस्थित देता येते। या पद्धतीने आता त्यानंतर तुम्हाला आता ब्लाऊजची उंची घ्यायची। आपली ब्लाऊजची उंची आहे 13.5, त्याच्यात अर्धा इंच म्हणजे आपल्याला 14 पाहिजे। तर खालच्या साईडनी नंतर मग असं हे कट करायचं, कारण की दोन्ही पेपर आपण एकत्र कट केलेले आहेत। तर पुढील उंचीमध्ये आपण 1 घेतो आणि मागील उंचीमध्ये अर्धा घेतो। अशा पद्धतीने हे सगळी आपण पेपर कटिंग करणार। आपण खालची सुद्धा आता उंची कमी केली। आता ही गळा कट करून घ्यायचा। आपण उतार पण दिला होता पहिलेच आणि तो कट केला। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी शोल्डरच्या बरोबर आपल्याला टक्स घ्यायचा। बरं, टक्स हा जो घेतो आपण ह्या गळा उंचीच्या खालीच असतो, तर या ठिकाणी आपण टक्स घ्यायचा गळा उंचीच्या खालीच आणि ते पण बरोबर शोल्डरच्या मध्यावरती, तो असा। आलं लक्षात। तर ही आपली मागील बाजू झाली आणि ही समोरील बाजू। आता आपल्याला भाग आपण कटिंग केलेला आहे, तर आता आपण करूया बाही कटिंग।
तर भाई उंची या ठिकाणी मी घेते 5 इंच, भाई उंची घेते 5 इंच। याच्यामध्ये मी शिलाई मार्जिन घेत, जो आपण वाढीव कपडा घेत असतो, जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि बिना अस्तरचा असेल तर 1.5 इंच जास्त घ्यायचं। पण मी या ठिकाणी तसं न दाखवता फक्त जेवढी उंची घ्यायची तेवढ्याचीच मी या ठिकाणी भाई घेतलेली आहे। आता आपल्याला घडी पाहिजे। आता ब्लाऊजची जर तुम्हाला घडी लक्षात नाही आली तर त्यासाठी काय करायचं, आपली ब्लाऊजची घडी किती आहे, 11ची आहे, तर भाईसाठी घडी घ्यायची, तर ह्या 11 मधून आपल्याला 1.5 इंच वजा करायचे, तर आपली भाई घडी आली 9.5। त्यानंतर या ठिकाणी अशी सरळ लाईन मारून घ्यायची। सरळ लाईन मारल्यानंतर जी खोली असते, तर तुम्हाला मी मागील भागामध्ये भाईची कटिंग कशी करायची ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे। तुम्ही केलीच असेल भाईची कटिंग, म्हणजे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही। तर या ठिकाणी बघा 1.5 इंच घ्यायचे, त्यानंतर राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे। तर या ठिकाणी 8 येते, तर 4 हा मध्ये येणार, आणि आता आपल्याला या ठिकाणी 1.25 इंच घेऊन त्याच्यापासून परत आपल्याला या ठिकाणी बरोबर गोलाई द्यायची। तर हे गोलाईची सुद्धा प्रॅक्टिस तुमची खूप होणं फार गरजेचं आहे। प्रमाणापेक्षा जर तुमच्या या ठिकाणची मागील गोलाई जास्त झाली तर तुमची भाईला मागच्या साईडला फुगा येईल, आणि जर पुढच्या साईडला पण गोलाई चुकली तरी तुमची भाई चुकली जाईल किंवा ताण पडेल, किंवा जर प्रमाणापेक्षा जास्त खोली घेतली तर तुम्हाला या ठिकाणी ओढल्यासारखं वाटेल। तर त्याच्यामुळे या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणावरून 1.25 इंच घ्यायचे। 1.25 इंच जरी घेतले तर या ठिकाणी 1 इंचावरतीच इथून पाव आणि इथून पाव अंतर सोडून या ठिकाणची समोरील गोलाई घ्यायची। तर ही सुद्धा गोलाई तुमची प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे भाईची। या पद्धतीने पेपर कटिंग जर आपली परफेक्ट असेल तर तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही। त्यानंतर 1 इंच आतल्या साईडला घ्यायचे। आता मी 1 इंच आतल्या साईडला घेतले आणि त्यानंतर आता आपण ही कटिंग करूया, दोन्ही पेपर एकत्र, मागील आणि पुढील भाग। आता हे 1.5 इंच सुद्धा आपण एकत्र कट करणार, आणि मागील भाग आता आपण पहिले कट करून घेऊया। आता हा मागील भाग कट केला, यानंतर या ठिकाणी मध्यवर्ती एक कट मारायचा। तो कट मारल्यानंतर जो आपण हा पुढील आकार दिलेला आहे भाईचा, तो तेवढा कट करून घ्यायचा। पुढील ही गोलाई कट करायची अशा पद्धतीने। ही आपली भाई कटिंग, क्रॉस पट्टी, कटोरी, समोरील भाग, अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे। मी पुढील भागामध्ये तुम्हाला ही पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज कट कसा करायचा ते दाखवते। मागे तर तुम्ही पाहिलेलंच आहे, तरी पण आपण पुढील भागामध्ये कटिंग करायचं कसं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या पद्धतीने पेपर कटिंग तुम्ही भरपूर करा, 20-25 वेळा करा, जेणेकरून तुमची भरपूर प्रॅक्टिस व्हायला पाहिजे। जेवढी तुम्ही प्रॅक्टिस चांगली कराल तेवढे तुम्ही परफेक्ट व्हाल। तर मी आत्ता तुम्हाला जी पेपर कटिंग दाखवलेली आहे ती एकदम तर त्याची तुम्हाला ते जशी दाखवली त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त पेपर कटिंग करा, जेणेकरून तुम्हाला एकदम असा हात बसला पाहिजे। तुम्ही 20 ते 25 वेळा कटोरीची माप वाढवा, भाईचं माप कटिंग करा। तुम्हाला सांगते कटोरीवरती जी पेपर कटिंगवरती जास्तीत जास्त पेपर 20 ते 25 वेळा तयार करा, आणि जे तुम्ही आखणी करून घ्या, आखणी केल्यानंतर 25 ते 30 वेळा झाल्यानंतर मग कटिंग करा। कटिंगची पण प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला एक सांगते, ब्लाऊजचं नुसतं शिलाईवरती नसून तर कटिंगवरती आहे। जर कटिंग परफेक्ट असेल तर शिलाईवरती आहे। बरं शिलाई व्यवस्थित आली तर तुमचा गोट व्यवस्थित आला पाहिजे, तुमची भाईच्या ठिकाणची फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे, परत आतल्या साईडचा जो ब्लाऊज असतो त्याची पण फिनिशिंग आली पाहिजे।
प्रत्येक गोष्टीचे स्टेप वाईज जर सगळं व्यवस्थित काळजी घेतली तर तुमचा ब्लाऊज एक नंबर असतो, बरोबर आहे. तर तुम्हाला त्याच्या पहिले जर ब्लाऊजची आधी आपल्याला ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते समजून घेणं फार महत्त्वाचं असतं, आलं लक्षात. त्याचबरोबर ते झाल्यानंतर आपल्याला मापं व्यवस्थित घेऊन पेपर कटिंग व्यवस्थित करावी लागते. बरं, पेपर कटिंग बरोबर आखणी करावी लागते. आखणी बरोबर जमल्यानंतर पेपर कटिंग करावी लागते. पेपर कटिंग केल्यानंतर कपड्यावरती ते कशी ठेवायची आणि ती कशी कटिंग करायची हे बरोबर आलं पाहिजे असतं. मग त्याच्यानंतर ते बरोबर झाल्यानंतर तुम्ही ब्लाऊज कसा शिवला पाहिजे त्याची स्टेप असते. जर तो व्यवस्थित जर तुम्ही आता ते कटिंग केला, व्यवस्थित ठेवला, मग तुम्ही शिवला कसा, मग कशा पद्धतीने शिवला, ते कोणत्या स्टेपमध्ये शिवला, पहिले काय घेतलं, त्याच्यानंतर काय घेतलं, तर ते मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ते माहितीच होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज शिवला. ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही गळपट्टी कशी लावली, परत तुमच्या हुकलूकची पट्टी कशी लावली, परत तुमची मुंढ्यामध्ये जे बाह्य असते तर तिथं खालीवर तर झालं नाही तर ते खालीवर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, हे सगळं मी तुम्हाला शिलाईमध्ये सांगणार आहे. तर ह्या सगळ्या अशा स्टेप वाईज जावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते पूर्ण ब्लाऊज शिवला. पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला सांगते आतली फिनिशिंग बघितली जाते. मग आतली फिनिशिंग बघितल्यानंतर मग तुम्ही हुक कसा लावला, त्याची हातशिलाई कशी केली, त्याचा गोट कसा लावला ते बघितलं जातं. ते बघितल्यानंतर सगळ्यात शेवटी महिलेने ब्लाऊज घातला. बरं, तो महिलेने ब्लाऊज घातला तर तो बरोबर बसला की नाही हा शेवटचा टप्पा असतो आणि तो महत्त्वाचा. जर महिलेने ब्लाऊज खूप छान शिवला पण तुम्हाला सांगते जर मुंढ्यात चुन्या आल्या किंवा गोट पलटला गेला, गोट व्यवस्थित नाही, गळ्याची गोलाई जशी तुम्ही दिलेली असती त्याप्रमाणे गोलाई आहे का नाही, समोरून कसा दिसतो, मागून कसा दिसतो, मग तो परत तुम्हाला सांगते दंडाच्या या ठिकाणी उचलला जातो का, लूज आहे का, कमर घेराला लूज आहे का, मागच्या साईडने उचलला जातो का, अशा बारकाईने ह्याचा स्टेप असतो, बरोबर आहे. मग हे फार येणं महत्त्वाचं आहे आणि तेच मी तुम्हाला शिकवते. तर आता तुम्हाला सांगते मी जशी पेपर कटिंग तुम्हाला शिकवली आहे त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला पुढचा ब्लाऊजसुद्धा आपण शिवून दाखवणार आहे. जर आज आपण पेपर कटिंग केली, पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कसा शिवायचा आणि मी तुम्हाला त्याला परत एकदा गोट कसा मारायचा ते दाखवते, आलं लक्षात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कळवा आणि तुमचे लाईक कमी येत आहेत, लाईक करत जा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवा. तुम्ही फेसबुकवर असाल फेसबुकवरती शेअर करा, कारण आपण जेवढं दुसऱ्यांना देईल त्याच्या दुप्पट आपल्याला ज्ञान येत असतं हे विसरू नकात, बरोबर. की तुम्हाला समजलं तर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या अनेक जे काही तुमचे ग्रुप असतील तर त्यांनापर्यंत सुद्धा क्लास गेला पाहिजे. ज्यांना आवडतं ते घेतील, ज्यांना नाही ते सोडून देतील. फक्त आपण पेरत राहायचं. जसं तुम्हाला सांगते जसं आपण शेतामध्ये धान्य घालतो तर कोणतं धान्य उगवल हे आपल्याला माहिती नसतं, बरोबर आहे, पण आपण ते पेरत राहत असतो. मग ते ज्याला उगवायचं ते उगवतं, ज्याला नको असेल ते तिथंच सडतं. तर त्याचप्रमाणे तसं असतं, कुठल्या पण ज्याला घ्यायचं ते घेईल, ज्याला नको असेल ते सोडून देईल. तर पुढील भागामध्ये बघा आता आपण ब्लाऊज कसा शिवायचा ते बघूया.